नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली शहरातील गजबजलेल्या आणि तरुणाईच्या वर्दळीने फुललेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात 21 वर्षीय युवकावर क्रूर खुनी हल्ला झाल्याने सांगली हादरली आहे. विष्णू सतीश वडर वय वर्ष 21 असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. घटनास्थळी रक्ताचा मोठा सडा पडलेला दिसून आला आणि माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच फॉरेन्सिक पथक तातडीनं दाखल झालेले आहे. पुरावे संकलित करण्याचे काम सुरू झालेलं आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्व वैमनस्यातून स्थानिक टोळीतील 2 संशयितांकडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. संशयितांची ओळख पटलेली असून पोलिसांच्या मागावर आहेत. कॉलेज कॉर्नर परिसरात अलीकडे वाढत असलेल्या टोळक्यांच्या वर्चस्वामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.